वंचित आघाडी संदर्भातील एक ब्रेकिंग बातमी येते। वंचित बहुजन आघाडीची 6 आणि 7 मार्चला नवी मुंबई आणि मुंबईमध्ये सभा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा विचार आणि पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता वंचितकडून राज्यभरामध्ये सभा घेतल्या जात आहेत। प्रकाश आंबेडकर सध्या राज्यभरामध्ये दौरे करतायत। आज देखील त्यांची सभा होणार आहे। मात्र 6 आणि 7 ला मुंबई आणि नवी मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, 6 आणि 7 मार्चला वंचितची मुंबई आणि नवी मुंबईमध्ये सभा होणार आहे। एक्झॅक्टली, एकीकडे वंचितचं महाविकास आघाडी सोबतचं जागा वाटपाचा जे संपूर्ण तिढा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण यासोबतच प्रकाश आंबेडकर एकला चलोरेच्या वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने ते स्टेटमेंट करतायत। असं म्हणतायत की राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जर ते स्वतःच्या स्वबळावर लढणार असतील ते ताकद आजमावून पाहतायत। जवळपास 27 मतदारसंघांसंदर्भातली यादी पण त्यांनी याच्यात दिली होती की ज्या ठिकाणी त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केलेली होती। आता सुद्धा प्रकाश आंबेडकर राज्यभरात सभा घेत आहेत। त्यामुळे 6 आणि 7 तारखेला मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत। अर्थात 6 तारखेला जी महाविकास आघाडीची बैठक आहे ज्याला शरद पवार सुद्धा उपस्थित असण्यात असं कळत आहे, त्या बैठकीला सुद्धा प्रकाश आंबेडकर येतील असं दिसतंय। त्यामुळे एकीकडे निगोसिएशन्स आणि दुसरीकडे स्वतःचे प्रचार यंत्रणा राबवायची अशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांचं सध्या काम सुरू आहे। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।